रामकृष्ण हरी. मी हबप ज्योतिताई जाधव, राहणार शिंदखेड राजा, नाम महासचिव नामदेव तुकाराम वारकरी परिषद, मराठा सेवा संघ प्रणीत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या ठिकाणी अनेक संत जन्मले, वाढले, त्यांनी स्वतःचं कार्यकर्तृत्व सिद्ध केलं, समाजामध्ये जागृती निर्माण केली. असं साहित्य संतांनी निर्माण केलं ज्यामधून समाजाला योग्य अशी दिशा मिळाली. आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्त्री संतांचा सुद्धा वाटा आपल्याला दिसून येतो. मग संत मुक्ताई असतील, संत जनाई असतील, संत सोयराबाई असतील, संत कान्होपात्रा असतील, अशा विविध स्त्री संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेल्या. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ह्या ज्या स्त्री संत होऊन गेल्या यांच्या त्या कुठेतरी दुर्लक्षित राहिल्या. त्यांनी लिहिलेले अभंग ज्या प्रमाणात लिहिले होते त्या प्रमाणात सापडलेले नाहीत, किंवा त्यांचं जे जीवनपट आहे, जीवनचरित्र आहे, ते लोकांच्या समोर आलेलंच नाही, किंवा लोकांना त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. ह्या गोष्टीच्या अनुषंगाने आजपासून आपण माझं जे यूट्यूब चॅनल आहे प्रबोधन पहाट ज्योतिताई जाधव, तर या चॅनलला आपण विविध स्त्री संतांविषयीचे आपण अशा पद्धतीचे थोडक्यात विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि त्याचा उद्देश हाच आहे की समाजाला ज्या स्त्री संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेल्या त्यांच्याविषयी थोडक्यात का होत नाही माहिती असावी, हा यामागचा उद्देश आहे. तुम्हाला ते नक्की आवडेल अशी आशा करते. तर आजचा जो पहिला भाग आहे तो आपण जनाईंपासून सुरू करूयात, कारण संत जनाबाई ह्या महाराष्ट्रातल्या पहिल्या कवयित्री मानल्या गेलेल्या आहेत, पहिल्या विद्रोही स्त्री मानल्या गेलेल्या आहेत. अशा संत जनाबाई यांचा जन्म गंगाखेड, जिल्हा परभणी या ठिकाणी झाला. आणि अंदाजे 1262 हे वर्ष सांगितलं जातं, कारण त्याला कुठलाही पुरावा नाही. अंदाजेच ते वर्ष सांगितलं जातं की 1262 हे त्यांचं जन्मवर्ष असावं. आणि अगदी बालवयामध्ये त्या चंद्रभागेच्या तीरी रडत असताना दामा शेट्टी, जे नामदेवरायांचे वडील होते, आणि त्यांना त्या सापडल्या आणि त्यांनी त्यांना घरी आणलं. तर यातही दुमत आहे काही लोकांचं, की काही जणांचं म्हणणं आहे की पूर्वीच्या काळी लोक एक आपलं स्वतःचं आपत्य देवाला अर्पण करायचे, तसं कदाचित जनाबाईंचे आईवडील त्यांना तिथे सोडून गेले असतील, किंवा त्या काळामध्ये प्लेगची साथ आली होती. तर मग जनाबाई ज्या अगदी छोट्याशा होत्या त्या आईवडिलांसोबत तिथे आल्या आणि त्यांच्या आईवडिलांना प्लेगची लागण झाली आणि त्यांचा त्यामध्ये मरण पावले. मग त्या जनाई अनाथ झाल्या आणि त्या चंद्रभागेच्या तीरावर भटकत असताना, रडत फिरत असताना दामा शेट्टी, संत नामदेवराय यांचे वडील, त्यांनी त्यांना बघितलं आणि ते त्यांना घरी घेऊन आले. आणि मग तिथून पुढे त्या नामदेवरायांच्या घरी अगदी दासी म्हणूनच राहिल्या, तिथेच वाढल्या. नामदेवरायांचं खूप मोठं कुटुंब होतं, जवळजवळ 14 लोक त्या कुटुंबामध्ये एकत्र राहत होते. त्यामध्ये संत जनाबाई ह्या त्या घरची दासी म्हणून तिथे राहू लागल्या. आणि हळूहळू वाढू लागल्या. जसं जसं वय वाढत होतं तसं तसं विठ्ठल भक्तीचा सुद्धा प्रभाव वाढत होता, कारण नामदेवरायांच्या संगतीत त्यांना राहायला मिळत होतं. मग असं असताना या गोष्टीचा प्रभाव, आणि त्यानंतर स्वतः नामदेवरायांनी शतकोटी तुझे लिहिन अभंग असं म्हणलेलं होतं. म्हणजे मी पांडुरंगाचे 100 कोटी अभंग लिहिणार आहे असं नामदेवराय म्हणत होते. मग या कामामध्ये त्यांना काही मदत लागत होती. अनेक लोकांना त्यांना एकत्र आणायचं होतं, किंवा ती रचना किंवा ते लिखाण काम करण्यासाठी म्हणून. तर मग नामदेवरायांनी त्यांच्या घरातल्या त्यांच्या एका सुनेला आणि संत जनाबाई यांना त्या ठिकाणी त्यांनी लिहिणं वाचणं शिकवलं. नामदेवरायांनी जनाबाईंना वाचन शिकवलं. आणि जेव्हा भागवत धर्माची स्थापना केली तर आपण पाहतो तिची पताका संत नामदेवराय यांनी जनाबाईच्या हाती दिली. मग हे खूप मोठं पाऊल होतं त्या काळामध्ये. जो काळ आपण पाहतोय ते 12वं शतक आहे, म्हणजे मनुस्मृतीचा त्या ठिकाणी खूप प्रचंड मोठा पगडा आहे. मग अशा वेळेला न स्त्री स्वातंत्र्य हरती, म्हणजे स्त्रीला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य असू नये असं सांगणाऱ्या मनुस्मृतीच्या आधिपत्याखाली हे सगळं चालत होतं. अशा वेळी नामदेवरायांनी जनाईच्या हाती ती भागवत धर्माची पताका देणं हे खूप मोठं पाऊल होतं, खूप मोठं क्रांतिकारक घटना होती ती महाराष्ट्रातली. आणि मग अशा पद्धतीने जनाबाई सुद्धा ती तेवढ्याच कष्टाने ते काम पुढे नेत होत्या. आणि जेव्हा आपण बघतो की त्यांची जी अभंग रचना आहे त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की जेव्हा एखादी स्त्री संत साहित्यामध्ये उतरते तर ती ते रूपक वापरते.
जसं नामदेवरायांचे अभंग हे फार पराकोटीचे, आपल्याला फार मेहनत घ्यावी लागते, फार विचार करावा लागतो ते समजून घेताना. पण जनाबाई म्हणजे विठू माझा लेकुरवाळा, संगी गोपाळांचा मेळा, किंवा आंधळ्याची काठी अडकली कवने बेटी, अशा पद्धतीचे म्हणजे त्यांच्या कामामध्ये जे जे अनुभव यायचे ते त्यांनी अभंगामध्ये उतरवले. एवढंच नाही तर आपल्याकडे एक आख्यायिका आहे पहा, की पांडुरंग त्यांना दळायला मदत करत होता, किंवा दळण दळू लागत होता वगैरे, किंवा त्यांच्या गौऱ्या थापत होता, मग पांडुरंग ते त्यांना मदत करायला येत होता. तर ह्या सगळ्या आख्यायिका आहेत. पण त्यामागचं सत्य हे आहे की एखाद्या महिलेला, किंवा मी स्वतः आहे आणि कोणी महिला असेल, आपल्याला एखादं काम करायचं आहे आणि ते आपल्याला जड होत असेल, अति होत असेल, त्यावेळी जर आपण आपल्या आवडत्या गाणे ऐकत किंवा गाणे गात गात जर तो काम केलं तर ते सहजच सोपं होतं. आणि मग जनाबाईच्या बाबतीत हेच व्हायचं की त्या जेव्हा दळण कांडण करायच्या, नेहमी त्या विठुरायाचे अभंग गायच्या, आणि त्यामुळे त्याचा ताण येत नव्हता, किंवा ते दळण कांडण त्यांचं लवकर व्हायचं. आणि मग बाकी महिला म्हणायच्या की यांना पांडुरंग स्वतः येतो आणि जनाबाईंना मदत करतो. तर अशा पद्धतीने ही आख्यायिका त्या ठिकाणी पडलेली आहे. त्यानंतर जनाबाईच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पाऊल म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी ती भागवत धर्माची पताका स्वीकारली. पण त्या काळच्या मनुवादी लोकांना, किंवा जे कट्टरवादी होते, ज्यांचा विरोधच होता स्त्रियांनी कुठल्याही क्षेत्रात काम करू नये, अशा लोकांच्या मात्र ते छाताडावर पाय देण्यासारखं होतं. कारण नामदेवराय आपण पाहिलं पंजाबला वगैरे, कर्नाटकात जायचे, बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा त्यांचे शिष्य होते. मग नामदेवराय जेव्हा बाहेर जायचे तेव्हा इथलं काम जनाबाई बघायच्या, म्हणजे महाराष्ट्रात प्रबोधनाचं काम जनाबाई करायच्या. आणि मग डोईचा पदर आला खांद्यावरी, हा एक अभंग आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहे. तर डोईचा पदर म्हणजे स्त्रीचा जो पदर आहे तो कधी खोचला जातो कमरेला, की डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, त्या म्हणतात. तर भरल्या बाजारी मला कशासाठी जायचं आहे, तर ह्या प्रबोधनासाठी जायचं आहे. आणि डोईचा पदर का आणलेला आहे खांद्यावर, की मी ते आता पदर खोसून तयार आहे, की मला कोण आडवा येतो आणि मी त्याचा सामना करायला तयार आहे. म्हणजे एवढ्या धीट होत्या, एवढ्या अतिशय अभ्यासू जनाबाई ह्या संत होत्या. आणि मग हे जे होतं त्यांचं काम जसं जसं वाढत होतं तसाच त्यांना विरोध सुद्धा वाढत होता. आणि हे काहीतरी करून ह्या जनाबाईला आता थांबवलंच पाहिजे, हा विचार त्या मनुवादी लोकांच्या मनामध्ये येत होता. आणि मग असेच नामदेवराय एक वेळ बाहेर असताना संत जनाबाई ह्या सकाळ संध्याकाळ मंदिरामध्ये नेहमी जायच्या आणि पांडुरंगाच्या दर्शनाला जायच्या, नैवेद्य घेऊन जायच्या. मग एक वेळ त्यांच्यावर पदक चोरी गेलं, विठ्ठलाचं पदक चोरून नेलं असा आरोप त्यांच्यावर घालण्यात आला आणि त्यांना पकडून आणण्यात आलं, त्यांना कैद करण्यात आलं. आणि ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, पण ही खरी आहे. कारण आपण बघतो की त्यांच्या स्वतःच्या अभंगामध्ये उल्लेख आहे की 40 लोक त्यावेळी तिथं आले, म्हणजे 40 ब्राह्मण, ते आपण ज्यांना काय म्हणतो भाट किंवा बडवे. तर हे जे 40 बडवे आहेत ते 40 बडवे त्यांच्या घरापर्यंत आले. कारण एक जनाबाई एकटी आहे, महिला आहे आणि एकटी आहे, तरी ह्या लोकांना कदाचित याची कल्पना होती की आपण कोणाचा सामना करायला जातोय. म्हणून त्यांनी 40 लोक एकत्र आले आणि 40 लोक त्यांच्या घरी आले की तू पदक नेलेलं आहेस आणि ते पदक चोरी केलेलं आहे, म्हणजे विठ्ठलाचं पदक नाही आहे गळ्यात आणि ते पदक तू चोरलेलं आहे असा आरोप जनाबाईंवर घालण्यात आला. आणि त्यावेळी मग जनाबाईंना कैद करण्यात आलं, त्यांना सुळावर देण्यासाठी सुद्धा तयार करण्यात आला, सूळ वगैरे इथपर्यंत माहीत आहे. पण आपल्याला नंतर माहीत आहे की अशी आख्यायिका आहे की त्या सुळाचं पाणी पाणी होतं, तिथं पांडुरंग प्रगट होतो, पांडुरंग परमात्मा, आणि जनाबाई वाचतात. पण त्यानंतर जनाबाईचं काय झालं हे मात्र कुणीही सांगितलेलं नाही आत्तापर्यंत. म्हणजे ती जी आख्यायिका आहे, कदाचित मग जनाबाईच्या ला शिक्षा म्हणून काय दिलं असेल हे अजूनही कुणी स्पष्ट शब्दामध्ये सांगत नाही. कारण आपला वारकरी संप्रदाय हा अतिशय हळव्या मनाचा आहे, त्यामुळे त्याचा उल्लेखही कोणी करत नाही. पण खरोखर संत जनाबाई ह्या एक महान संत होत्या. त्यांनी अनेक अभंग लिहिले, पण दुर्दैवाने ते कुणीही जोपासले नाहीत. आज केवळ 348 अभंग त्यांचे आपल्याकडे उपलब्ध आहेत. 348 अभंगांचा एक सेपरेट गाथासुद्धा आहे. तर अशा पद्धतीने संत जनाबाई यांचं चरित्र आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगता येईल. पुढच्या वेळी नक्की भेटू पुन्हा एक नवीन स्त्री संत घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.